अकुल्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आज आपण पाहणार आहोत भूमितीचे काही प्रश्न आहेत. खूप सोपे प्रश्न आहे. आपण बिना सूत्रांनी हे प्रश्न सोडवणार आहोत. 5 सेंटीमीटर लांबी आणि 3.5 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा. मग आयत आधी काढून घ्यायचा. सर्वात आधी काय म्हणताय, 5 सेंटीमीटर म्हटला की 5 सेंटीमीटर लांबी आणि 3.5 सेंटीमीटर रुंदी म्हटलं की 3.5 सेंटीमीटर रुंदी. मी आधी सांगितलं होतं की समोरासमोर बाजू काय असतात, समान असतात. म्हणजे ही 5 आणि ही समोरची 3.5. मग यांची बेरीज म्हटलं की 5 आणि 5 10 आणि हे 3.5 आणि 3.5 किती होत आहे, 7. 3.5 आणि 3.5 म्हणजे 7, म्हणजे 10 आणि 7 किती होते, 17. हा झालं त्याचं उत्तर. ऑप्शन नंबर 4 हा त्याचं उत्तर आहे. जर आपल्याला क्षेत्रफळ जर विचारलं असतं, म्हणजे 5 सेंटीमीटर आणि 3.5 रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती, मग आपण काय केलं असतो, ते सूत्र वगैरे वापर केलं असतो की नाही. आपण काय म्हणतो, क्षेत्रफळ म्हटला की गुणाकार आणि परिमिती म्हटली की बेरीज. मग क्षेत्रफळ जर विचारलं असतं तर सरळ सरळ आपण 5 गुणिला 3.5 केलं असतं. समोरासमोरील बाजू 5 आणि 3.5 का, तर 3.5 आणि 3.5 5 आणि 5 म्हणजे हे दोन संख्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे समोरासमोरील बाजू हे सेम असतो. समोरासमोर बाजू आणि ह्याच बाजू म्हणजे या बाजूमध्ये पैकी एक जण आणि या बाजूपैकी एक जण, ह्या दोन बाजू पकडून 3.5 गुणिला 5. 5 5 25 5 हात चालला 2, 3 5 15, 15 2 17 म्हणजे 1 म्हणजे 17.5 हा आपला काय आला असता, उत्तर आला असता क्षेत्रफळ.